brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंनी युती केल्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस आणि वंचित या दोन पक्षांनी युती केली. काँग्रेस मुंबईत जवळपास 150 जागांवर निवडणूक लढवत होती, तर वंचितकडून 62 जागांची मागणी करण्यात आलेली होती आणि त्यानुसार काँग्रेसकडून वंचितला 62 जागा देण्यात आलेल्या सुद्धा होत्या. मात्र जवळपास 16 जागा अशा होत्या जिथे वंचितकडून उमेदवार देण्यात आलेला नव्हता आणि या 16 जागांविषयी काँग्रेसला सुद्धा वेळेवर कळाला नाही. त्यामुळे काँग्रेसलाही इथे ऐनवेळी उमेदवार उभा करता आला नाही आणि याचाच फटका काँग्रेस आणि वंचित या दोन्ही पक्षांना बसला. तर या 16 जागांवर महायुतीतल्या घटक पक्षांना फायदा झाल्याचं आता आपल्याला बघायला मिळतंय. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की या 16 जागांमुळे म्हणजे काँग्रेस आणि वंचितचा घोळ असलेल्या या 16 जागांमध्ये कोणाचा फायदा झालेला आहे. तर इकडे आपण बघू शकतो या ग्राफिकमध्ये की प्रभाग क्रमांक 6 मधून दीक्षा केरकर या उमेदवार होत्या शिंदे गटाच्या, ज्या इथे निवडून आलेल्या आहेत. तर इकडे आपण बघू शकतो की शिंदे गटाच्याच उमेदवार डॉक्टर आदिती खुडसंगे प्रभाग क्रमांक 11 मधून निवडून आलेल्या आहेत. त्या 16 जागांपैकी जिथे वंचितकडून उमेदवार देण्यात आलेला नव्हता त्या 16 जागातले हे 2 प्रभाग होते, या 2 जागा होत्या. पुढे आपण बघू शकतो की भाजपच्या राणी द्विवेदी निघोट यांना इथून प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवारी देण्यात आलेली होती आणि प्रभाग क्रमांक 13 मधून राणी द्विवेदी निघोट या ज्या आहेत त्या विजयी झाल्याचं बघायला मिळतंय. तर भाजपच्याच सीमा शिंदे या प्रभाग क्रमांक 14 मधून विजयी झाल्याचं आपण बघतोय. पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघू शकतो की या 16तल्या आणखी इतर ज्या जागा होत्या तिथे कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून आलेला आहे. काँग्रेस आणि वंचितच्या गोंधळाचा कोणत्या कोणत्या पक्षांना फायदा झालेला आहे. इथे आपण बघू शकतो प्रभाग क्रमांक 15 मध्ये सुद्धा वंचितकडून उमेदवार देण्यात आलेला नव्हता. इथे भाजपकडून जिग्ना शहा या मैदानात उतरलेल्या होत्या आणि जिग्ना शहा यांचा प्रभाग क्रमांक 15 मधून विजय झालेला आहे. तर पुढे आपण बघू शकतो की भाजपच्याच दक्षता कौठणकर यांना प्रभाग क्रमांक 19 मधून उमेदवारी देण्यात आलेली होती. प्रभाग क्रमांक 19 मधून त्या मैदानात होत्या. इथे सुद्धा वंचितकडून ऐनवेळी उमेदवार देण्यात आलेला नव्हता. त्याचाच फायदा दक्षता कौठणकर म्हणजेच भाजपला झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. दक्षता कौठणकर या प्रभाग क्रमांक 19 मधून विजयी झालेल्या आहेत. तर भाजपच्याच लीना देहेरकर यांना प्रभाग क्रमांक 21 मधून तिकीट देण्यात आलेलं होतं. प्रभाग क्रमांक 21 मधून त्या मैदानात उतरलेल्या होत्या आणि प्रभाग क्रमांक 21 मधली जी जागा होती तिथे सुद्धा वंचितकडून उमेदवार देण्यात आलेला नव्हता. त्याचाच फायदा लीना देहेरकर म्हणजेच भाजपला झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. तर भाजपचेच धवल वोरा यांना प्रभाग क्रमांक 30 मधून जागा देण्यात आलेली होती. निवडणुकीत त्यांना उभं करण्यात आलेलं होतं. त्यांना सुद्धा ह्या गोंधळाचा फायदा झाल्याचं बघायला मिळतंय. धवल वोरा हे प्रभाग क्रमांक 30 मधून विजयी झालेले आहेत. पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात की इतर जे प्रभाग क्रमांक आहेत तिथे नेमकी काय स्थिती आहे. इथे आपण बघू शकतो प्रभाग क्रमांक 46 मध्ये भाजपच्या योगिता कोळी यांना मैदानात उतरवण्यात आलेलं होतं. प्रभाग क्रमांक 46 मध्ये सुद्धा वंचितकडून उमेदवारी जी आहे ती कोणालाही देण्यात आलेली नव्हती. इथे योगिता कोळी भाजपच्या ज्या उमेदवार आहेत त्या निवडून आलेल्या आहेत. तर भाजपच्याच दिशा यादव या प्रभाग क्रमांक 80 मधून निवडून आलेल्या आहेत. याचबरोबर भाजपच्याच अंजली सामंत या सुद्धा प्रभाग क्रमांक 84 मधून निवडून आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. म्हणजे एकंदरीत ही जर सगळी आकडेवारी आपण बघितली तर सगळ्यात जास्त फायदा कुणाला झालेला आहे वंचितने या 16 जागांवर उमेदवार उभं न केल्याचं, तर तो फायदा झालेला आहे महायुतीत सगळ्यात जास्त भाजपला. आपण या आकडेवारीच्या माध्यमातून स्पष्टपणे बघू शकतो की भाजपचे वंचितने उमेदवार न दिल्यामुळे सगळ्यात जास्त उमेदवार जे आहे या प्रभागांमधले ते निवडून आलेले आहेत. तर याचबरोबर महायुतीतल्या घटक पक्षांसोबतच इतर आणखी कोणत्या पक्षांना याचा फायदा झालेला आहे. तर ठाकरे गटाच्या 4 नगरसेवकांना वंचितने उमेदवार न दिल्याचा फायदा झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. प्रभाग क्रमांक 117 मधून ठाकरे गटाकडून श्वेता पावसकर यांना उमेदवारी देण्यात आलेली होती. याचबरोबर ठाकरे गटाकडूनच मीनाक्षी पाटणकर या 153 या प्रभाग क्रमांकातून मैदानात उतरलेल्या होत्या. तर मिलिंद वैद्य ठाकरे गटाचेच हे सुद्धा उमेदवार होते, त्यांना 182 या प्रभाग क्रमांकातून मैदानात उतरवण्यात आलेलं होतं. याचबरोबर अबोली खाडये ज्या ठाकरे गटाच्याच उमेदवार होत्या 198 या प्रभाग क्रमांकातून, या 4ही ठाकरे गटाचे जे हे उमेदवार होते या 4ही उमेदवारांना सुद्धा
वंचितने ऐनवेळी उमेदवार न दिल्याचा फायदा आपल्याला बघायला मिळत आहे. मात्र मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की सगळ्यात जास्त फायदा कोणाला झालेला आहे तर आपण बघू शकतो की या 16 जागांवर उमेदवार न दिल्यामुळे आणि ऐनवेळी हे सगळं ठरवल्यामुळे किंवा ऐनवेळी उमेदवार डिक्लेअर न केल्यामुळे या 16 जागांपैकी सगळ्यात जास्त जागा अशा आहेत ज्यांचा फायदा भाजपला झाल्याचं बघायला मिळत आहे. एकीकडे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल किंवा इतर ज्या छोट्या मोठ्या आघाडी असतील, प्रत्येक राजकीय पक्षाकडून एक एक सीटसाठी वाद होत असतात, भांडणं होत असतात. अगदी ऐन वेळीपर्यंत हे या सीट वाटपावरूनचे जे वाद आहेत ते सोडवता नेत्यांना नाकेनऊ येत असतात. मात्र जवळपास 16 जागेंवर हा जो गोंधळ होता त्या गोंधळाचा कुठेतरी फायदा झाल्याचं भाजपला आपल्याला या ग्राफिक्सच्या माध्यमातून आता बघायला मिळालंय. एकंदरीत या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.